नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम रिफ्रेशिंग आणि मनाला ताजं करणारं सरबताचं प्रीमिक्स किंवा सरबताचं सिरप बनवून ठेवणार आहोत. तर हे सिरप 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये ठेवला तर आरामात टिकते. असं हे फ्रीजमध्ये तुम्ही सिरप जर करून ठेवलात, तर फक्त 5 मिनिटामध्ये तुम्ही सरबत करून पिऊ शकता. संपूर्ण उन्हाळ्याभर तुम्ही या सरबताचा लाभ घेऊ शकता. तर इथे फक्त सिरप घातलं ना, एक 1 मिनिटभरामध्ये तुमचं सरबत बनवून तयार होतं. तर रेसिपी टिप्ससहित तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर रेसिपी संपूर्ण पहा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपणाला सरबताचं प्रीमिक्स किंवा सिरप बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे एक मोठी वाटी मी पुदिना घेतलेला आहे. त्यासाठी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 5 ते 6 बर्फाचे खडे घेतलेले आहेत. 2 हिरव्या विलायची घेतलेली आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि इथे 1 मोठा लिंबू घेतलेला आहे. 1 ते दीड चमचा इथे सब्जाचे बी घेतलेले आहेत. 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि 4 ते 5 इथे काळी मिरी घेतलेली आहेत. अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे आपलं साधं दररोजच्या जेवणातलं मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर इथे एक मोठी वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. तर मूठभर इथे पुदिन्याची पानं छान नळाखाली स्वच्छ पाण्याने हे पुदिन्याची पानं धुवून घेतलेली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुदिना एकदम थंडगार असतो. कारण या पुदिन्याच्या पानामध्ये त्याचं स्वतःचं एक गुणधर्म आहे थंडावा देणारं. तर इथे आपण मस्त हे पुदिन्याची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुदिनाचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. तर इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं त्याने आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही. असंच हे न भाजता आपण जिरं घातलं तरी पण चालेल. तर इथे 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे. तर जिरं आणि बडीशोप हे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन नक्की करा. तर इथे एक 4 ते 5 मी इथे काळी मिरी घेतलेली आहेत. तर काळी मिरी जास्तीची घ्यायची नाही. ते गरम असतं आणि हे काळी मिरी घेतल्यामुळे अन्न पचायला मदत होते आणि आपलं सरबताला चव खूप छान येते म्हणून यामध्ये काळी मिरी घालून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 विलायची घालून घेतलेली आहे. वेलची घातल्यामुळे या सरबताला छान चव येते किंवा याचा फ्लेवर खूप छान उतरतो. नंतर यामध्ये 1 इंचभर आपण इथे आलं घालून घ्यायचं आहे. आलं नसेल तर तुमच्याकडे तुम्ही या ठिकाणी एक अर्धा चमचा सुंठ घालून घेतलात तरी पण चालेल. सरबत एकदम चटपटीत चवीचे होण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा इथे चाट मसाला घेतलेला आहे. तर चाट मसाला जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर घातलात तरी पण चालेल. तर इथे एक अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी दररोजच्या वापरातलं जे आपलं साधं मीठ असतं ते साधं मीठ घालून घेऊ शकता. तर इथे मी अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे काळं मीठ घातलेलं आहे. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी नुसतं काळं मीठ घातलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपण जे बर्फाचे खडे घेतलेले आहेत, ते बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहे. बर्फाचे खडे घातल्यामुळे या पुदिन्याचा कलर बदलत नाही म्हणून आपल्याला हे मिक्सरमधून काढत असताना आपल्याला बर्फाचे खडे घालून घ्यायचे आहेत आणि एक अर्धी वाटी आपल्याला यामध्ये थंडगार फ्रीजमधलं पाणी घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपण हे मिक्सरला वाटत असताना ते पेस्ट एकदम बारीक होत नाही म्हणून आपल्याला एक अर्धी वाटीच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि मस्त हिरवागार आपला या पुदिन्याचा छान कलर आलेला आहे. तर ज्या टोपामध्ये किंवा आपण ज्या कढईमध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला हे चाळणीने छान गाळून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, जे बडीशोपचे आणि जिऱ्याचे जे मोठे-मोठे कण असतात
ते यावरती चाळून घेतल्यामुळे छान यावरती बाजल्या होतात आणि आपला छान स्मूथ आपल्याला इथे रस मिळतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी एखादं वस्त्रगाळ घेऊन जर घेतलात हा रस तरी पण चालेल. तर या ठिकाणी आपण जे सगळं जिन्नस आपण जे गाळून घेतलेले आहेत ते मसाल्याचे ते आपल्याला अजिबात या सरबतामध्ये वापरायचं नाही. हे गाळून घेतलेलं आपल्याला फक्त रसच घ्यायचा आहे आणि जे वरच्या साईडला जे चोथा आलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने हे चाळणीने छान गाळून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण कोणताही अर्क किंवा या ठिकाणी आपण कोणताही कलर न घालता आपल्या इथे पुदिन्याचा छान रस बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही याचा रंग बघू शकता. आपण इथे थोड्या प्रमाणामध्ये करत आहोत. तर तुम्ही या ठिकाणी जास्त प्रमाणात जर करायचं असेल, तर अशाच पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाण करू शकता. तर हे कढई आपण गॅसवरती ठेवून दिलेली आहे. तर इथे आपलं सरबताचं 1.5 कप सरबताचं हे सिरप असेल, तर या ठिकाणी आपल्याला 1 वाटीभर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे. तर या सरबतामध्ये तुम्हाला साखर जर वापरायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी खडीसाखर किंवा चिरून घेतलेला गूळ पण वापरू शकता. तर इथे मी 1 वाटी साखर घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला आपण मोठा गॅस करून आपल्याला तळापासून ढवळत अशा पद्धतीने आपल्याला हे छान शिजवून घेणार आहोत. तर लक्षात असू द्या तुम्ही हे सिरप शिजत असताना आपल्याला मोठा गॅस करूनच आपल्याला हे सिरप छान शिजवून घ्यायचं आहे. तर जसं हे शिजत जाईल त्याला छान उकळी आलेली आहे. तर हे सिरप जसं शिजत जाईल त्यामधली साखर पूर्णपणे छान विरघळली गेलेली आहे. तर यामधली साखर छान विरघळली गेलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी जर गूळ किंवा खडीसाखर घालत असाल, तर करण्याची पद्धत सेमच आहे. तर या ठिकाणी मस्त आपली इथे साखर छान विरघळली गेलेली आहे. तर हे आपल्याला जास्तीचं शिजवून घ्यायचं नाही. मधाप्रमाणे चिकट हो, अशा पद्धतीने आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला फुल गॅसवरच आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी तार व्हायला लागली आहे. याला जास्त शिजवून घ्यायचं नाही. तुम्ही जर जास्त याला जर शिजवून घेतलात, तर यामध्ये साखरेप्रमाणे गोळे होतात. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने एवढंच आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याला संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे सिरप छान थंड करून घेतलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे 1-2 लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घालून घेतल्यामुळे सरबताला एकदम चटपटीत चव तर येतेच आणि आपले हे सिरप टिकण्यास मदत होते. एक 2 ते 3 महिने हे लिंबाचा रस घातल्यामुळे हे सिरप टिकण्यास मदत होते. लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेऊया. हे लिंबाचा रस घालत असताना आपल्याला हे लिंबाचा रस चाळूनच घालायचा आहे आणि आपल्याला संपूर्णपणे हे सिरप थंड झाल्यानंतरच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर तुम्ही गरम असताना जर हे लिंबाचा रस घातलात, तर थोडंसं कडवट चव येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला थंड झाल्यानंतरच लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. तर हे सिरप आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर इथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून आणि पूर्णपणे हे कोरडी करून घेतलेली आहे आणि हे आपण केलेलं सिरप आपल्याला या काचेच्या भरणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हवाबंद डब्यामध्ये अशा पद्धतीने झाकून आपल्याला जिथे आपण फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल ठेवतो ना, त्या ठिकाणी आपल्याला हे भरणी ठेवून द्यायचं आहे. बाजारामध्ये खूप महाग असणारं हे पुदिन्याचं सिरप तुम्ही घरामध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे सिरप करून ठेवू शकता. हे सिरप 2 ते 2.5 महिने आरामात टिकते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजमध्ये करून हा सिरप करून ठेवू शकता. तर आता यापासून सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथे एका भांड्यामध्ये 1 लिटर इथे पाणी घेतलेलं आहे. तर तुम्हाला जितकं ग्लास तुम्हाला सरबत करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता. तर इथे 1 लिटर सरबतासाठी मी इथे एक 10 ते 12 चमचे इथे सिरप घालून घेतलेला आहे. थोडीशी टेस्ट करा आणि वरून सुद्धा तुम्ही हे सिरप आणखीन थोडं यामध्ये घालू शकता. तर या सरबतामध्ये गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर जर तुम्हाला या सरबतामध्ये गोड जर कमी वाटत असेल, तर तुम्ही या ठिकाणी वरून साखर घालून घेऊ शकता. तर हे दिसायला एकदम छान दिसावं म्हणून या ठिकाणी 2 इथे लिंबाच्या स्लाईस घालून घेतलेल्या आहेत. तर या सरबताला आणखीन थोडं पौष्टिक करण्यासाठी इथे आपण भिजवलेला सब्जा घालून घेणार आहोत. तर या सरबतामध्ये एक 2 ते 3 चमचे इथे भिजवून घेतलेला सब्जा घालून घेतलेला आहे. भिजवलेल्या सब्जाचे गुणधर्म थंड असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 ते 3 चमचे या ठिकाणी सब्जा घालून घेतलेला आहे.
तर कोणतंही सरबत करत असताना आपल्याला त्यामध्ये भिजवून घेतलेला सब्जा घालून घ्यायचा आहे किंवा एखाद्या ग्लास पाण्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्ही हे सब्जा घालून जर पिलात तर आपल्या शरीराला थंडावा देणारं हे सब्जा आहे. तर हे सब्जा घालून आपण छान मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही एकतर फ्रीजमध्ये ठेवून प्या किंवा या ठिकाणी वरून अशा पद्धतीने बर्फाचे खडे घालून तुम्ही हे सरबत पिऊ शकता. तर इथे आपलं मस्त थंडगार, एकदम शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं आपलं इथे मस्त थंडगार आपलं इथे सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण कोणताही कलर न वापरता एकदम हायजिनिक पद्धतीने आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे आपण सिरप कसं बनवायचं आणि त्यापासून सरबत कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघितलेलं आहे. तर हे सरबत आपण एका सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्व्ह करूया. तर इथे आपलं मस्त थंडगार आणि एकदम चटपटीत चवीचं आणि एकदम पौष्टिक आणि हेल्दी आपलं इथे सरबत बनून तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.